नमस्कार. आपण ॲक्शन पोटेन्शियल ह्याची माहिती गेल्या लेक्चरला बघितली. ती सुरुवात कशी होती त्याचं प्रोपोगेशन कसं होतं हे माहिती आपण बघत होतो. त्यामध्ये त्याचा पुढचा पॉईंट आहे रिइस्टॅब्लिशिंग सोडियम अँड पोटॅशियम आयोनिक ग्रेडियंट्स आफ्टर ॲक्शन पोटेन्शियल कंप्लीटेड. आता मागच्या लेक्चरला बघितलं आपण की सोडियम अँड पोटॅशियम हे दोन मुख्य आयन्स असतात की जे ॲक्शन पोटेन्शियल होण्यामध्ये मुख्य रोल प्ले करत असतात. आता काय होतं थोडक्यात तुम्हाला आणखी रिवाइज करतो मी. तर असा एक स्टिम्युलस मिळतो मेम्ब्रेनवर. त्यामुळे काय होतं की पहिला कसं होतं की रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल असतं. इट इज -90 मिलीव्होल्ट्स इनसाइड द मेम्ब्रेन. बरोबर आहे. म्हणजे आतमध्ये निगेटिव्हिटी जास्त असते. इट इज अ नॉर्मल रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. आता काय होतं एखादा स्टिम्युलस मिळतो आणि स्टिम्युलसमुळे काय होतं तर सोडियम चॅनेल्स हे मोठ्या प्रमाणामध्ये ओपन होतात. आता सोडियम चॅनेल्स ओपन झाले मोठ्या प्रमाणामध्ये की काय होतं देअर इज अ इनवर्ड फ्लो ऑफ सोडियम चॅनेल्स फ्रॉम आउटसाइड टू द इनसाइड थ्रू द मेम्ब्रेन. आता त्यामध्ये काय वेळ लिकेज असतं तर काय वेळ सोडियम चॅनेल्स हे ओपन होतात. हे झालं की काय होतं आतमध्ये पॉझिटिव्हिटी ही वाढत जाते. त्यामुळं -90वरून -89 -88 87 -85 -80 अशी हे जे पोटेन्शियल जे असतं ते झिरोकडे वाढत जातं. बरोबर आहे. आता जेव्हा -65 इथंपर्यंत पोचतं तेव्हा काय होतं इट इज अ थ्रेशोल्ड लिमिट फॉर द इनिशिएशन ऑफ द ॲक्शन पोटेन्शियल. जेव्हा -65 इतकं पोटेन्शियल होतं त्यानंतर काय होतं देर इज अ बिगिन ऑफ द ॲक्शन पोटेन्शियल. त्यानंतर काय होतं पहिला सोडियम चॅनल ओपन झालेले असतात, नंतर सोडियम चॅनल क्लोज होतात आणि पोटॅशियम चॅनल ओपन होतात. त्यामुळे काय होतं देर इज अ आउटवर्ड मुवमेंट ऑफ पोटॅशियम फ्रॉम इनसाइड टू आउटसाइड थ्रू द सेल मेम्ब्रेन. त्यामुळे काय होणार आता आतमध्ये जी पॉझिटिव्हिटी आता वाढलेली आहे बरोबर आहे टुवर्ड्स द झिरो ही मुवमेंट होती. त्यामुळे समवॉट -10 किंवा +10 0 +5 अशी काहीतरी पोटेन्शियल असणार. आता जेव्हा पोटॅशियम आयनची मुवमेंट चालू होते तेव्हा कशी होती ती फ्रॉम इनसाइड टू आउटसाइड अशी मुवमेंट होते. त्यामुळे काय होतं की आता आतमध्ये आता जसा पॉझिटिव्ह पोटॅशियम आयन हे बाहेर जाणार तेव्हा आतमध्ये निगेटिव्हिटी पुन्हा वाढायला चालू होणार. बरोबर आहे. सो अगेन देर इज अ मोमेंट ऑफ पोटेन्शियल फ्रॉम 0 टू निगेटिव्ह. त्यामुळे पुन्हा काय होणार मग लगेच -30 -40 -45 -60 -75 आणि पुन्हा असं करत करत -90 मिलीव्होल्ट इतकं आलं की पुन्हा देर इज अ अगेन रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल आणि ॲक्शन पोटेन्शियल हे स्टॉप केलं जातं. आता यामध्ये काय झालं की सोडियम आणि पोटॅशियम चॅनलची मुवमेंट ही सगळी झाली आणि ते त्यांचे नॉर्मल जे असेल ते सगळं अल्टर झालं. तर ते कसे पुन्हा रिस्टॅब्लिश होतात ते आपण आता माहिती बघूया. रिस्टॅब्लिशिंग ऑफ द आयोनिक ग्रेडियंट्स आफ्टर ॲक्शन पोटेन्शियल कंप्लीटेड. The transmission of the each action potential along a nerve fiber reduces very slightly the concentration differences of sodium and potassium inside and outside the membrane. तसं का होतं कारण सोडियम आयन्स हे डिफ्यूज टू इनसाइड ड्युरिंग डिपोलरायझेशन and potassium ions diffuse to outside during repolarization. For a single action potential, this effect is so minute that it cannot be measured. आपण हे मोजू शकत नाही. इतका हा छोट्या टाइम स्पॅनमध्ये होत असतं. So it becomes necessary to reestablish the sodium and potassium membrane potential across the membrane. आणि हे अचीव केलं जातं बाय द सोडियम पोटॅशियम पंप. इन द सेम वे जसं आपण मागच्या लेक्चरला बघितलं त्याप्रमाणे ते हे केलं जातं. सो जे काही सोडियम चॅनल्स हे असतात जे आतमध्ये आलेले असतात
ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ ॲक्शन पोटेन्शियल, आणि पोटेन्शियल आयन जे असतात ते जे बाहेर गेलेले असतात दे बोथ रिटर्न टू द ओरिजिनल स्टेट बाय द सोडियम पोटॅशियम पंप. काय होतं तर सोडियम पोटॅशियम पंपद्वारे ही मुवमेंट होते की सोडियम चॅनल्स जे आतले असतात ते बाहेर जातात आणि पोटॅशियम आयन बाहेर गेलेले ते पुन्हा आतमध्ये येतात. इट प्रोसेस इज कॉल्ड ॲज रिचार्जिंग ऑफ द नर्व फायबर. आणि यासाठी ATP हे वापरले जातात. आता हे एक स्पेशल फीचर असतं, त्यामुळे काय होतं इट्स डिग्री ऑफ ॲक्टिव्हिटी इज स्ट्रॉंगली स्टिम्युलेटेड व्हेन एक्सेस सोडियम आयन्स ॲक्युमुलेट इनसाइड द सेल मेम्ब्रेन. तर अशा प्रकारे सोडियम पोटॅशियम पंप ह्याच्या माध्यमातून काय होतं की पुन्हा हे रिस्टॅब्लिश केलं जातं सोडियम आणि पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे रिदमिसिटी ऑफ सम एक्साइटेबल टिश्यूज. आता मग आणखी एक पॉईंट होता, आपण बघितलं की स्लो चॅनल आहे ना फास्ट चॅनल. जेव्हा कसं होतं काय वेळा सोडियम चॅनल एकदम फास्ट लगेच ओपन होतात, त्यामुळे काय होतं पोटेन्शियल एकदमच वाढतं लगेच. त्यामुळे कॅल्शियम चॅनल हे झटक्यात ओपन होत नाही. त्यामुळं देर इज म्हणजे ती जे निगेटिव्ह पोटेन्शियल जे असतं ते काही काळासाठी तसंच ठेवलं जातं. इट इज कॉल्ड ॲज प्लॅटू स्टेज. आता या प्लॅटू पोर्शनमुळे काय होतं की त्या जास्त काळासाठी ॲक्शन पोटेन्शियल आहे त्या सेलमध्ये तशा कालावधीसाठी राहतं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे रिदमिसिटी ऑफ द सम एक्साइटेबल टिश्यूज. आता आपल्या शरीरामध्ये असे काही टिश्यू आहेत, घटक आहेत की जे रिदमिक म्हणजे एका रिदममध्ये त्यांची मुवमेंट होत असते. उदाहरणार्थ हार्ट, पुन्हा इन मोस्ट ऑफ द स्मूथ मसल and in many of the neurons of the central nervous system. त्यामुळे काय होतं याच्यामुळं द रिदमिकल बीट ऑफ द हार्ट हे होतं पहिलं म्हणजे. सेकंड रिदमिकल पेरिसाल्सिस ऑफ द इंटेस्टाईन अँड सच न्यूरोनल इव्हेंट्स ॲज द रिदमिकल कंट्रोल ऑफ द ब्रिदिंग. हे एका रिदममध्ये ज्या गोष्टी होत असतात तर ते कशामुळे होतात तिची आपण आता माहिती बघूया. All the other excitable tissues can discharge repetitively if the threshold for stimulation of the tissue cell is reduced low enough. तर मागचं बघितलं आपण की -65 मिलीवॉल्ट्स हे थ्रेशोल्ड होतं. तर ते समजा आणखी आपण कमी केलं काय तर ते सगळेचमध्ये आपण डिस्चार्ज करू शकतो. त्यात पहिला पॉईंट आहे रिएक्सायटेशन प्रोसेस नेसेसरी फॉर द स्पॉन्टेनियस रिदमिसिटी. आता हे मेम्ब्रेन जे असतं ह्या सेल्समध्ये म्हणजे हार्टमध्ये इंटेस्टाईनमध्ये इट मस्ट बी परमिएबल एनफ टू सोडियम आयन्स और कॅल्शियम आयन्स टू अलो ऑटोमॅटिक मेम्ब्रेन डिपोलरायझेशन. तितकं परमिएबल पाहिजे सोडियम आयनसाठी, त्यामध्ये ऑटोमॅटिक डिपोलरायझेशन हे झालं पाहिजे. सो रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल in the rhythmic control center of the heart is only -60 to -70 millivolts. तसं पाहिलं तर दिस इज नॉट एनफ निगेटिव्ह व्होल्टेज टू कीप द सोडियम अँड कॅल्शियम चॅनल्स टोटली क्लोज्ड. त्यामुळे काय होतं तर सोडियम अँड कॅल्शियम चॅनल्स हे पूर्णपणे क्लोज राहू शकत नाहीत, इतकंही कमी असतं. त्यामुळे यामध्ये काय होतं तर सम सोडियम अँड कॅल्शियम चॅनल्स आयन्स फ्लो इनवर्ड. काही सोडियम अँड कॅल्शियम आयन्सचे आतमध्ये त्याची मुवमेंट होते. त्यामुळे काय होतं देर इज अ इन्क्रीज इन मेम्ब्रेन पोटेन्शियल टू द पॉझिटिव्ह डायरेक्शन विच फर्दर इन्क्रीजेस मेम्ब्रेन परमेबिलिटी. त्यामुळे काय होतं आणखी काही सोडियम अँड
कॅल्शियम चॅनल्स आतमध्ये येतात, त्यामुळे काय होतं आणखी परमिबिलिटी वाढते आणि अशा प्रकारे ॲक्शन पोटेन्शियल हे जनरेट केलं जातं. आता जेव्हा हे ॲक्शन पोटेन्शियल संपतं तेव्हा मेम्ब्रेनने रिपोलराईज होतं. लगेच पुन्हा मिली सेकंदमध्ये काय होतं, अगेन देर इज अ स्पॉन्टेनियस एक्साइटेबिलिटी कॉजेस डिपोलरायझेशन अगेन अँड अ न्यू ॲक्शन पोटेन्शियल ऑकर्स स्पॉन्टेनियसली. त्यामुळे काय होतं, दिस सायकल्स कंटिन्यूस ओव्हर अँड ओव्हर अँड कॉजेस सेल्फ इंड्युस्ड रिदमिकल एक्सायटेशन ऑफ द एक्सायटेबल टिश्यू. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की हे जे काय हार्ट कंट्रोल सेंटर असतं हे रिपोलराईज झालं लगेच डिपोलराईज लगेच का होत नाही, त्यामुळे थोडासा वेळ का जातो मिली सेकंदचा. तर याचं कारण असं आहे, तर पोटॅशियम कंडक्टन्स. कसं होतं, जसं ॲक्शन पोटेन्शियलचा एंड येतो ते संपतं आणि त्याचं काय होतं, मेम्ब्रेन जे असतं ते इट बिकम्स एक्सेसिव्हली परमिएबल टू द पोटॅशियम आयन्स. सो देर इज अ एक्सेसिव्ह आउटफ्लो ऑफ द पोटॅशियम आयन्स carries tremendous number of positive charges to the outside of the membrane, leaving inside the fiber considerably more negativity than would otherwise occur. आता हे जे असतं, this continues for nearly a second after the preceding action potential is over, thus drawing the membrane potential nearer to the potassium nonetheless potential. त्यामुळे काय होतं की त्या दोन ॲक्शन पोटेन्शियलमध्ये एक थोडासा असा टाईम मिळतो की त्यामध्ये म्हणजे पहिलं डिपोलरायझेशन आणि डिपोलरायझेशनमध्ये थोडासा टाईम स्पॅन हा होत असतो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे एक्सायटेशन, the process of eliciting action potential. आता यामध्ये जे नर्व्ह जे असतात त्यामध्ये पुन्हा दोन प्रकार असतात, एक म्हणजे मायलिनेटेड आणि दुसरं म्हणजे अनमायलिनेटेड नर्व्ह फायबर्स. त्यानुसार त्या दोन्हीमध्ये जे कंडक्शन जे असतं ते फरक पडत असतं. आता जी व्हेलोसिटी जी असते, व्हेलोसिटी ऑफ कंडक्टन्स इन नर्व्ह फायबर्स व्हेरीज फ्रॉम ॲज लिटल एज 0.25 मीटर पर सेकंड इन व्हेरी स्मॉल अनमायलिनेटेड फायबर्स टू ॲज ग्रेट ॲज 100 मीटर पर सेकंड. म्हणजे एका सेकंदमध्ये 100 मीटर इतकं अंतर कव्हर करू शकतं. इन व्हेरी लार्ज मायलिनेटेड फायबर्स. तर जे काय फायबर्स असतात ते कशा टाईपचे असतात, इफ दे आर अनमायलिनेटेड ऑर मायलिनेटेड, त्यानुसार ही कंडिशन बदलत असते आणि त्यानुसार त्या गतीमध्ये फरक पडतो. 0.25 मीटर टू 100 मीटर इतका या स्पीडमध्ये फरक पडू शकतो. आता एक्सायटेशन, द प्रोसेस ऑफ एलिसिटिंग ॲक्शन पोटेन्शियल. बेसिकली एनी फॅक्टर दॅट कॉजेस सोडियम आयन्स टू बिगिन टू डिफ्यूज इनवर्ड थ्रू द मेम्ब्रेन इन सफिशियंट नंबर्स कॅन सेट ऑफ automatic regenerative opening of the sodium channels. This can result from the mechanical disturbance of the membrane, chemical effects on the membrane, or passage of the electricity through the membrane. All these are used at different points in the body to elicit nerve or muscle action potentials. Mechanical pressure or excite sensory nerve endings in the skin. Chemical neurotransmitters to transmit signals from one neuron to the next in the brain, and electrical current to transmit signals between the successive muscle cells in the heart and intestine.
फॉर द पर्पज ऑफ अंडरस्टँडिंग द एक्सायटेशन प्रोसेस आपण इलेक्ट्रिकल स्टिम्युलसचं हे बघूया आपण. तर सोडियम चॅनेल ओपन होण्यामध्ये मुख्यतः 3 घटक हे कारणीभूत असतात. एक म्हणजे मेकॅनिकल डिस्टर्बन्स ऑफ द मेम्ब्रेन, त्यामुळे ते होऊ शकतं. दुसरं म्हणजे केमिकल इफेक्ट्स ऑन द मेम्ब्रेन, आणि तिसरं म्हणजे पॅसेज ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू द मेम्ब्रेन. या तिन्हीपैकी कोणत्याही एखाद्या घटकामुळं हे ॲक्शन पोटेन्शियली डेव्हलप होऊ शकतं. आता एक्सायटेशन ऑफ द नर्व फायबर बाय निगेटिव्ह चार्जड मेटल इलेक्ट्रॉड, त्यामुळेसुद्धा काय होतं की ॲक्शन पोटेन्शियली डेव्हलप होत असतं. The usual means for exciting a nerve or muscle in the experimental laboratory is to apply electricity to the nerve or muscle surface through the 2 small electrodes, one of which is negatively charged and the other is positively charged. When this is done, the excitable membrane becomes stimulated at the negative electrode. The cause of this effect is काय होतं यामध्ये, तर ॲक्शन पोटेन्शियल इज इनिशिएटेड बाय द ओपनिंग ऑफ द व्होल्टेज गेटेड सोडियम चॅनेल्स. फर्दर these channels are opened by a decrease in the normal resting electricity voltage across the membrane. That is, negative current from the electrode decreases the voltage on the outside of the membrane to a negative value nearer to the voltage of the negative potential inside the fiber. This decreases the electrical voltage across the membrane and allows the sodium channels to open, resulting in action potential. याच्या उलट कसं होतं, जेव्हा पॉझिटिव्ह म्हणजे इलेक्ट्रोड हा जवळ येतो, द इंजेक्शन ऑफ द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द आउटसाइड ऑफ द नर्व मेम्ब्रेन हायटन्स द व्होल्टेज डिफरन्स अक्रॉस द मेम्ब्रेन rather than lessening it. This causes a state of hyperpolarization which actually decreases the excitability of the fiber rather than causing an action potential. पुढचा पॉईंट आहे थ्रेशोल्ड फॉर एक्सायटेशन अँड अक्यूट लोकल पोटेन्शियल. आता जेव्हा समजा आपण त्याला वीक निगेटिव्ह इलेक्ट्रिकल स्टिम्युलस देतो, त्यामुळं काही काही ॲक्शन पोटेन्शियल डेव्हलप होऊ शकत नाही. आता जेव्हा आपण व्होल्टेज ऑफ द स्टिम्युलस वाढवतो, तेव्हा एक असा पॉईंट होतो की त्यावेळी काय होतं की एक्सायटेशन हे होतं. बरोबर आहे. जर समजा आपण म्हणजे उदाहरण धरून चला, जर त्याला समजा आपण एखादा वीक असा स्टिम्युलस दिला, तेव्हा जेव्हा जे पोटेन्शियल आहे -90 वरून -80 इतकं झालं, पण दिस इज नॉट अ सफिशियंट चेंज फॉर द ऑटोमॅटिक रिजनरेटिव्ह प्रोसेसेस फॉर द ॲक्शन पोटेन्शियल टू डेव्हलप. पुन्हा काय केलं आपण, आणखी समजा स्टिम्युलस वाढवलं, आणखी वाढवलं, तरी पण काय होते की देर इज अ नॉट चेंज इन द पोटेन्शियल. त्यामुळे ह्याला म्हटलं जातं वीक स्टिम्युलाई. जेव्हा स्टिम्युलाई हे वीक असतात, तेव्हा त्यामध्ये ॲक्शन पोटेन्शियल डेव्हलप होऊ शकत नाही. These local potential changes are called as acute local potentials, and when they fail to elicit an action potential, they are called as acute subthreshold potential. आता पुन्हा एक पॉईंट असा येतो, जेव्हा आपण स्ट्रॉंगर स्टिम्युलस देतो, तेव्हा लोकल पोटेन्शियल हे एकदम थोडंसं असं चेंज होतं. इट इज कॉल्ड एज थ्रेशोल्ड लेवल. दिस ऑकर्स ओनली आफ्टर अ शॉर्ट लॅटंट पिरियड. आणि जेव्हा समजा आपण त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये आपण स्टिम्युलस देतो, तेव्हा त्यामध्ये ॲक्शन पोटेन्शियली डेव्हलप होत असतं. याचा अर्थ काय होतो, even a very weak stimulus causes
a local potential change at the membrane, but the intensity of the local potential must rise to a threshold level before the action potential is set off. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे रिफ्रॅक्टरी पिरियड ड्युरिंग विच अ न्यू स्टिम्युलस कॅनॉट बी एलिसिटेड. आता आपण ॲक्शन पोटेन्शियल म्हणजे काय माहिती बघितली आपण. तर आता बघूया पुढचं ॲक्शन पोटेन्शियल डेव्हलप कधी होतं. अ न्यू ॲक्शन पोटेन्शियल कॅनॉट बी ऑकर इन एन एक्साइटेबल फायबर ॲज लॉंग ॲज द मेम्ब्रेन इज स्टील डिपोलराइज्ड फ्रॉम द प्रिसिडिंग ॲक्शन पोटेन्शियल. म्हणजे जेव्हा एखादं मेम्ब्रेन हे डिपोलराइज स्टेटमध्ये असतं तेव्हा त्यामध्ये नवीन असं ॲक्शन पोटेन्शियल डेव्हलप होऊ शकत नाही. दिस इज बिकॉज द रिझन फॉर दिस इज दॅट शॉर्टली आफ्टर द ॲक्शन पोटेन्शियल इज इनिशिएटेड द सोडियम चॅनेल्स और कॅल्शियम चॅनेल्स और बोथ बिकम्स inactivated, and no amount of excitatory signal applied to this channel at this point will open the inactivation gates. The only condition that will allow them to reopen is for the membrane potential to return to or near the original resting membrane potential level. म्हणजे एकदा सोडियम और कॅल्शियम किंवा दोन्ही पण चॅनल हे क्लोज झाले की लगेच ते पुन्हा ओपन होऊ शकत नाही. ते ओपन जेव्हा होतात की जेव्हा ते मेम्ब्रेन हे पुन्हा रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियलला येतं -90 मिलीवॉटला येतं त्यानंतरच ते पुन्हा ओपन होत असतात. देन विदिन अनदर स्मॉल फ्रॅक्शन ऑफ सेकंड द इनएक्टिवेशन गेट्स ऑफ द चॅनल ओपन अँड द न्यू ॲक्शन पोटेन्शियल कॅन बी इनिशिएटेड. द पिरियड ड्युरिंग विच अ सेकंड ॲक्शन पोटेन्शियल कॅनॉट बी इनिशिएटेड इवन विथ अ स्ट्रॉंग स्टिम्युलस. म्हणजे आपण किती पण त्याला मोठा स्टिम्युलस देऊ दे त्यामध्ये ॲक्शन पोटेन्शियल डेव्हलप होणार नाही. इज कॉल्ड द ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टरी पिरियड. दिस पिरियड फॉर द लार्ज मायलिनेटेड नर्व फायबर इज अबाउट 1/2500 सेकंड. Therefore, one can readily calculate that such a fiber can transmit a maximum of about 2500 इम्पल्सेस पर सेकंद. म्हणजे आपण एका वेळी एका फायबरमधून जास्तीत जास्त 2500 इतके इम्पल्स आपण त्यामधून पाठवू शकतो. तर इतक्या स्मॉल लेवल असे काम होत असतं. रिफ्रॅक्टरी पिरियड म्हणजे काय की जेव्हा समजा एखाद्या मेमरीमध्ये ॲक्शन पोटेन्शियल डेव्हलप झालं तर त्यामध्ये आणखी आपण स्ट्रॉंग स्टिम्युलस देऊन त्यामध्ये दुसरा आणि ॲक्शन पोटेन्शियल डेव्हलप होत नाही. जेव्हा ते ॲक्शन पोटेन्शियल सप्तं पुन्हा नॉर्मल रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल डेव्हलप होतं त्यानंतर पुन्हा त्यामध्ये दुसरं असं ॲक्शन पोटेन्शियल डेव्हलप होत असतं. त्या दोन्हीमध्ये जो टाईम स्पॅन असतो इट इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टरी पिरियड. तर अशा प्रकारे आपण रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल आणि ॲक्शन पोटेन्शियल ह्यांची आपण माहिती बघितली. थोडक्यात काय तर रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल म्हणजे काय तर जेव्हा एखादा सेल हे नॉर्मल लेवलला असते एखादी नर्व फायबर ही नॉर्मलला असते त्यामध्ये कोणतीही इम्पल्स नसतो तेव्हा त्यामध्ये -90 मिलीव्होल्ट्स इतकं त्याचं नॉर्मल पोटेन्शियल असतं. इट इज कॉल्ड ॲज नॉर्मल रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. आता काय होतं काही स्टिम्युलसमुळं काही मेकॅनिकल स्टिम्युलस असतो किंवा काही केमिकल स्टिम्युलसमुळं किंवा काय त्याला इलेक्ट्रिकल स्टिम्युलस दिल्यामुळं काय होतं त्यामध्ये ॲक्टिवेशन होतं आणि सोडियम चॅनल्स ओपन होतात किंवा कॅल्शियम चॅनल्ससुद्धा ओपन होतात. ह्यामुळे काय होतं सोडियम आणि कॅल्शियम आयन्स हे बाहेरून आतमध्ये येतात. आता हे दोन्ही हे पॉझिटिव्ह चार्जर असतात त्यामुळं आतमध्ये पॉझिटिव्हिटी वाढत जाते आणि निगेटिव्हिटी कमी होत जाते. त्यामुळे -90चं -85 -80 -78 -75 अशा तऱ्हेने झिरोच्या दिशेने हे पोटेन्शियलची मुवमेंट ही होते. आता असा एक क्षण येतो त्यावेळी काय होतं
त्यावेळी ॲक्शन पोटेन्शियल डेव्हलप होतं. त्यासाठी -65 इतकी लेवलही गाठली पाहिजे. जे -65 मिलीव्होल्ट्स इतकं पोटेन्शियल डेव्हलप होतं. त्यानंतर त्यामध्ये ॲक्शन पोटेन्शियल डेव्हलप होतं. त्यामुळे आणखी सोडियम चॅनल जे असतात ते ओपन व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आणखी आतमध्ये पॉझिटिव्ह चार्जड सोडियम आयन्स अँड पोटॅशियम आयन्स येतात, सोडियम आयन्स अँड कॅल्शियम आयन्स येतात. त्यामुळे आणखी पोटेन्शियल वाढत जातं आणि त्या अशा तऱ्हेने त्यामध्ये ॲक्शन पोटेन्शियल डेव्हलप होत असतं. आता त्यामध्ये पुन्हा 3 स्टेजेस असतात. पहिलं म्हणजे रेस्टिंग स्टेज. जेव्हा सोडियम चॅनल ओपन होतात त्यानंतर काय होतं, डिपोलरायझेशन होतं आणि ही जी वेव्ह असते त्या अशा माध्यमातून इम्पल्स ही पास केली जाते अलॉंग द मेम्ब्रेन. त्यानंतर त्यांचं काम झालं की पुन्हा काय होतं की पॉझिटिव्ह आयन्स पोटॅशियम आयन्स हे पोटॅशियम चॅनल्स हे ओपन होतात. त्यामुळे काय होतं, देर इज अ आउटवर्ड मुवमेंट ऑफ पोटॅशियम आयन्स फ्रॉम द इनसाइड टू आउटसाईड. आता हे पॉझिटिव्ह आयन्स बाहेर गेले, पॉझिटिव्हिटी बाहेर झाली, त्यामुळे काय होणार, आतमध्ये पुन्हा निगेटिव्ह वाढत जाणार. त्यामुळे पुन्हा लगेच 0चं -10 -20 -30 अशा तऱ्हेने निगेटिव्हिटी पुन्हा त्यामध्ये वाढत जाते. आणि जेव्हा हे -90 इतक्यापर्यंत पोहोचते तेव्हा ते ॲक्शन पोटेन्शियल पूर्ण होतं. तिथंच ते ॲक्शन पोटेन्शियल थांबतं. तर अशा प्रकारे हे ॲक्शन पोटेन्शियलची प्रोसेस ही पूर्ण होते. आणि ह्या प्रोसेसला म्हटलं जातं, आता ही जी प्रोसेस असते फ्रॉम 0 to 90 इट इज कॉल्ड ॲज रिपोलरायझेशन ऑफ द नर्व फायबर. आता हे जो डिस्टर्बन्स झालेला असतो सोडियम अँड पोटॅशियम आयनचा, तो पुन्हा रिइस्टॅब्लिश केला जातो बाय द सोडियम पोटॅशियम पंप. त्यामधून सोडियम आयन्स हे बाहेर पुन्हा टाकले जातात आणि पोटॅशियम आयन्स हे पुन्हा आतमध्ये घेतले जातात. आणि पुन्हा जे काही रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल असतं -90 मिलीव्होल्ट्स ते मेंटेन ठेवलं जातं. आणि एक ॲक्शन पोटेन्शियल चालू असताना त्यामध्ये आपण कितीही स्ट्रॉंग इम्पल्स देऊ दे, त्यामध्ये दुसरं ॲक्शन पोटेन्शियल हे डेव्हलप होऊ शकत नाही. बिकॉज देर इज अ क्लोजर ऑफ सोडियम अँड कॅल्शियम चॅनल्स. त्यामुळे सोडियम कॅल्शियम चॅनल्स ओपन असल्यामुळे ते आत येऊ शकत नाही. त्यामुळं नवीन ॲक्शन पोटेन्शियल हे त्यामध्ये डेव्हलप होऊ शकत नाही. इट इज कॉल्ड ॲज रिफ्रॅक्टरी पिरियड. तर अशा प्रकारे आज आपण ॲक्शन पोटेन्शियल आणि रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल यांची आपण थोडक्यामध्ये माहिती बघितली. थँक्यू.